नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण कालच महालक्ष्मीची म्हणजे गौरीची थोडीशी भरल्या डोळ्यांनी जड अंतकरणाने पाठवणी केलेली आहे. ती यायची असते ना तेव्हा किती उत्साह, किती तयाऱ्या आणि किती करू आणि किती नको असं होतं. पण ती जाताना थोडेसे डोळे भरून येतात, अंतकरण जड होतं. पण काय करणार ना, जगाची रीतच आहे. मुलीची पाठवणी ही करावीच लागते. असो, जरी महालक्ष्मी गौरी गेल्या असल्या तरी अजूनही गणपती बाप्पा विराजमान आहेत अनंत चतुर्दशीपर्यंत. तर बाप्पाच्या नैवेद्याला काय करायचं असा प्रश्न पडला आहे ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बरं का. खूप छान इंटरेस्टिंग रेसिपी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काल माझ्याकडे हळदी कुंकू होतं. मैत्रिणींचं येणं जाणं झालं. मीही प्रत्येकीकडे जाऊन आले, भेटीगाठी झाल्या. मग आवक जावक झाल्यामुळे थोडंसं दमायला होतं. सण समारंभ झाल्यानंतर थोडासा थकवा येतोच बरं का. मलाही आलेला आज. त्यामुळे म्हटलं आज ज्या रेसिपी करणार आहोत ना, वेगळ्या तर करूयात, पण अगदी झटपट होणाऱ्या करूयात आणि थोड्या चमचमीत करूयात. कारण थोडंसं गोडाधोडाचं खाऊन पण सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी चमचमीत असावं. त्यासाठी की नाही आज मी थोडा इंटरेस्टिंग असा भाताचा प्रकार केला. तर त्यासाठी की नाही मी कुकरमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. कढीपत्ता असेल घालू शकता आणि उभा चिरलेला कांदा घालून घेतला, आलं लसूण पेस्ट घातलं आणि एक गावरान टोमॅटो घातलं आणि चवीनुसार मीठ घालून छान सगळं परतून घेतलं बरं का. नंतर त्यामध्ये घातलं 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर. सगळं छान तेल सुटेपर्यंत परतले की त्यामध्ये अर्धी वाटी मटकीची डाळ मी अर्धा ते पाऊण तास भिजत घातली होती, ती डाळ घालून घेतली आणि 1 वाटी बासमती तांदूळ फक्त धुवून घेतला होता, तो घालून घेतला. वाटीचं मेजरमेंट इतक्यासाठी कारण आपण पाणी जे घालणार आहोत ते देखील मोजून घालणार आहोत. आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर फोडणीमध्ये घालायला हवी होती, थोडंसं विसरलं, मग तांदळामध्ये घातलेले छान परतून घेतलं आणि त्यामध्ये 2 ते 2.5 वाटी उकळलेलं पाणी घातलं. तुम्हाला फार मोकळा फटफटीत असा भात हवा असेल तर 2च वाटी करा. मला थोडासा माझ्याकडे जास्ती पाण्याचा म्हणजे आपण म्हणतो ना, जास्त ओव्हरकुक झालेला भात किंवा खिचडी लागते, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त वापरते. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ, त्यामध्ये मी गूळ देखील घातला होता, तो घालून घेतला. छान सगळं मिक्स करून घेतलं आणि चांगली उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावलं आणि फक्त 2 शिट्ट्या करून घेतल्या. 5 मिनटं गॅस चालू ठेवला आणि नंतर गॅस बंद केला. कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली. मस्त असा आपला मटकीच्या डाळीचा भात किंवा वेगळ्या पद्धतीचा मसाले भात तयार झाला. आता नंतर आपण एक गोडाचा नैवेद्य केलेला आहे, कारण गणपती बाप्पा आहेत, गोडाधोडाचं थोडं तरी का होईना करावंच लागतं आहे. त्यामुळे म्हटलं झटपट काय होईल, तर मला ही पटकन सुचलेली रेसिपी आहे. तर 2 ते 3 चमचे साजूक तूप मी कढईमध्ये घालून घेतलं. 1 वाटी मोठा रवा म्हणजे जाडसर रवा घालून घेतला. छान मंद आचेवर भाजत ठेवलं त्याला. तोपर्यंत 1 वाटी गूळ आणि 2 वाटी पाणी उकळत ठेवलं. ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने आपल्याला गूळ आणि पाणी मोजायचं आहे. रवा छान भाजून घ्यायचा, मस्त खमंग वास येतो आणि नंतर त्यामध्ये उकळलेलं गुळाचं पाणी घालायचं. आणि रवा भाजते वेळेस मी काजूचे काही तुकडे पण घातले होते. आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते देखील आपण घालू शकतो. गुळाचं पाणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे. गुळाचं पाणी घालताना सावकाश घालायचं, हातावर त्याची वाफ येते बरं का. आणि छान मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवणार आहोत आणि एक दणदणीत वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे रवा छान फुलतो आणि आपला हा गुळाचा शिरा मस्त छान असा मऊसूत होतो. आणि गुळाचा आहे त्यामुळे की नाही ह्यामध्ये जायफळ पूड आणि भाजलेल्या बडीशोपची पावडर घालून घेतलेली आहे. छान मिक्स केलेला आहे. मस्त असा आपला दाणेदार गुळाचा शिरा झटपट तयार झाला. खूप पौष्टिक आहे. तोपर्यंत आपला मसाले भात देखील खूप छान असा शिजला होता. तुम्ही पाहताल अगदी मऊसूत असा शिजलेला आहे. आता पोळ्या केल्या, त्यानंतर दोडक्याची भाजी केली, स्वीटकॉर्नचं थोडंसं स्नॅक्स केलं, ते मी दाखवलं नाही, ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. तर त्यामुळे मी ताट भरलेले दाखवले. बप्पाचं ताट आहे हे आज. दोडक्याची रस्सा भाजी, स्वीटकॉर्नचं चाट आहे, नंतर आपला गुळाचा दाणेदार शिरा आहे, नंतर मटकीच्या डाळीचा आहे भात, त्यासोबत मऊसूत चपात्या आणि आज तळलं काही नाही त्यामुळे पापड भाजला होता. अशी साधी सोपी गणपती बाप्पाची थाळी आहे आणि झटपट होणारी आहे, पौष्टिक आहे. त्यामुळे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा.
चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन रेसिपीसोबत. श्री स्वामी समर्थ.